हो, ते भीक मागतात, ते देह विक्री करतात, जोगवा पण मागतात, पण का? तृतीयपंथी अर्थात ज्यांना समाज हिजडा, किन्नर वा छक्का म्हणून देखील ओळखतो, त्यांच्याबद्दल नेहमीच समाजातील इतर स्तरांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे. समाजात ज्यांनी जगण्यासाठी आपल्या आयुष्याची वेगळी वाट निवडली, त्याच तृतीयपंथीयांचे जीवनमान, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊयात तारा न्यूजच्या माध्यमातून. नेहमी समाज त्यांना डावलत असतो. असाच उपेक्षित समाज म्हणजे तृतीयपंथी असू दे किंवा ट्रान्सजेंडर असू देत, ते लोक माझ्यासोबत काही आहेत. त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया त्यांची नेमकी दिनक्रम कसा असतो, त्यांची जगण्याची काय नेमकी परिस्थिती आहे आणि विविध सामाजिक संस्था यांना दान करत असतात किंवा एक मदत म्हणून देत असतात, ती त्यांना पुरेशी ठरते का? माझ्यासोबत काही ट्रान्सजेंडर तृतीयपंथी लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया नेमकं काय. ची मदत अगदीच पुरते असं नाही आहे, पण कुठंतरी तो हातभार आहे. किमान आठवड्यातले 4 दिवस तर आम्ही सुकाणी खातो त्यानिमित्ताने, नाहीतर आमचे दिनक्रम तसे चालूच असतात. मगाशी तुम्ही म्हणाला ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी, सध्या आपण तृतीयपंथी शब्द वापरत नाही, उभयलिंगी शब्द वापरतो. सो यू मिस्टेकन ओव्हर देअर. आपण काम करतो. आमच्यातल्या बऱ्याचशा ह्या माझ्या बहिणी आहेत ज्या सकाळी उठून मागायला जातात. लोकांची हेळसांड, लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही आहे. प्रत्येकीला तास आहे. काही मंदिराच्या बाहेर आहेत, काही प्रॉस्टिट्यूशनसाठी उभ्या असतात माझ्या बहिणी, तिथंही त्यांना त्रास होतो. कारण काच लोक म्हणतात की हे येऊन उभे आहेत तिथं, हे त्रास देतात, हे असे करतात, ते तसे करतात. पण प्रश्न असा आहे की माझ्या बहिणी जिथं उभ्या असतात, तुमची घरची मुलं किंवा नवरे तिथं येतात, या दाराला बोलवायला जात नाहीत माझ्या बहिणी, तरी पण बदनाम असतो ते आम्हीच असतो. हा फरक पडतो. बाकीच्या ह्या सांगतील, जास्त करून सांगतील. आज मी बऱ्यापैकी ठीक आहे, कुठंतरी गेले, चांगल्या हे ठिकाणी पोचले, मी जॉब करते आहे, मी संग्राममध्ये आहे, मुस्कानचं चालवते आहे, आमचं मुस्कान मेंबर, रोट्रॅकचे मेंबर आहे. सो आय वर्क. पण जो त्रास मी काढून पुढं आले तशा बाकीच्याही यायला हव्या. जसं मगाशी आपण खूप छान एक्सप्लेन केली मराठी, तेवढं माझ्या बाळांना लक्षात नाही आलं. माझ्या बहिणीनं तुम्ही साध्या भाषेत बोललं असतात कळालं असतं. आणि हे साधं बोलण्याचं काम केलं होतं उमेशचंद्र मोरेंनी. त्यांच्यामुळे आज मी इथं उभी आहे. सो प्लीज कंटिन्यू विथ ऑल. तुमच्याकडे प्रत्येक देतो. तुम्ही एवढे चांगलं इंग्लिश बोलता, एकदम परफेक्ट इंग्लिश बोललेलं आहात. काय तुमचं नेमकं शिक्षण किती झाले आणि तुम्ही कसं काय तुम्हाला शिक्षण गरजेचंच असतं का? तेवढं शिक्षण बघून जर कोल्हापुरात एज्युकेशन चालत असेल तर आय वुड लव. फर्स्ट ऑफ ऑल आय कम्प्लिटेड 12th. 12वी पूर्ण केली. 10वीत असतानाच मी आमच्या समाजाच्या नादाला लागले, 12वी कंप्लीट केली. त्याच्यानंतर आय कम्प्लिटेड इंटिरियर आर्किटेक्ट. आफ्टर दॅट BCom अँड द लॉ थोडंफार केलं, नंतर नाही, ते डोक्याच्या वरून जास्त जायला लागलं, झेपलं नाही मला तो अभ्यास. त्यामुळे पण मग तुम्हाला असं वाटत नाही की कुठेतरी समाजातील तुमच्या इतर भगिनी वगैरे शिक्षण घ्यावं, कुठेतरी वेगळा ट्रॅक चूज करावा? माझ्यावरून सांगते, मला खूप वाटतं शिकावं सवरावं. मी शिकते, जॉब करते. पण एक मला सांग, जॉबवर तुम्ही पेमेंट किती देत आहे? कुठंही अजून तुम्ही आम्हाला आरक्षण दिलेलं नाही आहे ना, कुठं तुम्ही आम्हाला काही फॅसिलिटीज ऑन करून दिलेल्या आहेत. तुम्ही पेमेंट देताना 10 ते 15 देता. 15मध्ये घर भाडं जातं 5,000 रुपये. आम्ही सगळ्याजणी घरी नाही राहत, घरच्यांनीच एस्केप केलं नाही, त्यामुळे समाज करणं शक्यच नव्हतं. आम्ही सगळ्या बाहेर राहतो, घर भाडं 5 जातं, ट्रॅव्हल्स जातो आणि पोटाचं जातं. आणि त्याच्यानंतर आमची लाली पावडर, तोही पैसा लागतो. इनफॅक्ट काही वेळेला मीन्स लोकांनाही वाटतं, आणि हे खरंही आहे, आम्ही भीक मागून जेवढे सुखी समाधानी आहे ना, त्याच्यापेक्षा काम करून जास्त झालो असतो. एक सन्मान मिळाला असता आम्हाला. पण तो सन्मान मिळण्यासाठी तुम्ही आमचं पोट किती आहे, काय आहे हे बघा आणि मग द्या. तृतीयपंथी म्हणले की सेक्स वर्करच, असं कुठेतरी समाजामध्ये समज आहे लोकांचा. काय नेमकं तेच असतं का दुसरं काय असतं? नाही, सेक्स वर्कर वेगळे आहेत, मागणारे वेगळे आहेत, आमच्यातले देवाचं करणारे वेगळे आहेत. लोक देवाचे पण तसे, सेक्स वर्कर पण तसे, सगळ्यांना तिने सेमच समजतात, त्याच्यापेक्षा काही नाही जास्त. एक मिनटं, सेक्स हा विषय नॉर्मल मॅन अँड वुमेनमध्येही असतो. आमच्याकडे सेक्समधून उत्पत्ती होत नाही. हां, मॅन अँड वुमेनमधून होती. बिनलग्नाच्या बऱ्याच मुली प्रेग्नेंट राहतात, अबॉर्शन करून घेतात, मुलंही वर्जन नाही आहेत. मग त्यांच्या सेक्शुअलिटीवर प्रॉब्लेम नसतो. आम्ही सेक्स वर्कर म्हणून का प्रॉब्लेम? शरीराची भूक तुलाही लागती, मलाही लागती, मग माझ्याच भुकेचं कौतुक का, तुझ्या का नाही? सोसायटीला विचारते आहे, हिजड्यांनाच तुम्ही सेक्स वर्कर म्हणता, मान्य करते, तुम्ही करत नाही का? आम्ही तर छाती टोकून उघडपणे करतो.
चोरून मारून जाऊन अबॉर्शन तर पोरं पाडून येत नाही आम्ही, बरोबर आहे. धडधडीत करतो आम्ही. आणि आम्ही सेक्स म्हणजे आमच्यातली लोक सेक्स करतात, वेशा बायका करतात, त्यामुळं आज तो घरातल्या बायकांची आबरू पण आहे, सुरक्षित आहेत महिला तसं म्हणायला गेलं तर. कारण माणूस कुठं ना कुठं तर जाऊन येतं आहे, त्यामुळे घरात आता कुठल्या तरी महिला अशा सुरक्षित आहेत. खरं तर आपला समाज म्हटलं तर भरपूर नटणे, सोने चांदी वगैरे घालणं असं वगैरे असते. काय नेमकं असते? एक इच्छा हौस, लेडीजची जी हौस आहे ते आमच्यात आहे, बाकी काय नाही. एवढं मिळवतोय आम्ही स्वतःसाठी, एवढं मिळवतोय आम्ही. स्वतःसाठी पण काय खर्च करत असतोय, नुसतंच मिळवून ठेवायचं नाही. आम्हाला हाऊस आहे, आमची हाऊस सगळी आम्ही पूर्ण करून घेतो. जी लेडीजची हाऊस असते, आमची तर हाऊस कोण पूर्ण करणार नाही. लेडीजला नवरा दर वर्षाला, वाढदिवसाला, ह्याला त्याला ती साडी आणतोय किंवा तिचं काय तर दागिना आणतोय, आम्हाला कोण आणणार आहे? काय सरकार पण देणार नाही आम्हाला तुम्हाला दागिना धरा म्हणून. त्यामुळे आम्ही आमची हाऊस, आम्हीच आमचा नवरा, आम्हीच स्वतः आमची बायको म्हणायचं नाही, आम्ही स्वतः सगळे आम्ही करत असतो आमची इच्छा. सर, आमच्या दागिन्यांचा प्रश्न निघालात, विचारलात, खूप बरं वाटलं. दागिने आमच्या हिजड्यांच्याकडे भरपूर आहेत. का आहेत हे पण सांग. लीगल तुम्ही आम्हाला पेपर्स देत नाही, डॉक्युमेंट्स देत नाही. अलीकडे द्यायला सुरुवात केली पोर्टल केल्यापासून 2022 21-22 तोपर्यंत कागदपत्र नव्हती ना. आमच्या बँकेत खाती आहेत ना, आम्ही जमिनी घेऊ शकतो आहे ना, घरं घेऊ शकतो आहे. का तर आमचे डॉक्युमेंट्स नाही आहेत. तुमच्या प्रत्येक प्रॉपर्टीला डॉक्युमेंट्स लागतात. बँकेत अकाउंटसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात. आमच्याकडे कोणाकडे डॉक्युमेंट्स आहेत? आलेला पैसा ठेवायचा कुठं? रोजची चिल्लर काय गठडी बांधून फिरायची काय डोक्यावर? मग तो सोन्यात गुंतवून सोबत गेला आणि म्हातारपणाला विकून खाल्लेलं काय वाईट आहे? दिस इज अ मेन रीज़न की हिजड़े इतना सोना बनाते हैं. कारण काच आमचं म्हातारपण आहे त्याच्यावर. आम्ही घर जरी घ्यायचं म्हटलं तरी आमच्या नावावर पैसे मिळत नाहीत, म्हणजे ते लोन होत नाही. का लोन होत नाही तर तुमचं काय सांगायचं, म्हणजे तुम्ही मिळवताय काय किंवा तुमचा जॉब काय सांगायचं. मागून खाणाऱ्याला आम्हाला लोन कसं देणार त्यांनी, आम्ही फेडणार कसं, असं त्यांना वाटतंय. पण आम्ही म्हणतो आम्हाला लोन द्या, आम्ही तुमचं लोन फेडतो, पण आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही तृतीयपंथीला लोन मिळालेलं नाही घरासाठी. आमच्यावर विश्वासही ठेवत नाहीत कोण. आणि एखादं घर पण घ्यायचं असेल तर माहितीच आहे तुला काय विषय. एखादा घर घ्यायला गेलं, भाड्याची खोली पण घ्यायला गेलं तर माणसं 10 विचारतात, ह्याला घेऊ काय नको घरी, विचारतात 10 जणांना विचारतात, हे चांगला आहे काय हे विचार करतात. म्हणजे आमच्याबद्दल एवढा कसला तुम्हाला राग आहे की आम्हाला घरंसुद्धा नाही मिळत, म्हणजे विचार पडायची गोष्ट नाही. नॉर्मल लोकांना जर भाडं 3000 असेल तर हिजडा दिसला तर 5000 सांगतात. आम्हाला जर घर मिळत असेल तर ते आम्हाला घर चांगल्या वस्तीत कोणी देत नाहीत. चांगल्या वस्तीत किंवा असं फ्लॅटमध्ये आम्हाला कोणी घरं देत नाहीत. त्यांना असं काय तर वेगळं वाटते आमच्याबद्दल. एकंदर तृतीयपंथीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी द्वेषाचा आहे असं वाटतं तुम्हाला? द्वेषाचा म्हणजे राग वगैरे असं काही तिटकाराचा? हो. तुम्हाला काय अनुभव वगैरे असे काय? अनुभव म्हणजे काय, रोज सकाळी उठायचं, लाली पावडर करायची, मागायला जायचं आणि लगेच संध्याकाळी घरला यायचं. कुठलं दुकानात गेलो, एक मी बोलते तुला, आपणच बोलतोय, तू इंटरव्ह्यू घेतोयस, 10 मिनटं वेळ काढून 2 व्हीलरवरून फिरशील माझ्यासोबत? फिरशील? नाही होणार. तुझ्याच्यानं होणार नाही, बाकीच्या जगाकडून का होईल? तिच्यात तो भाव असणारच आहे. तुम्ही मीडिया करता, जग जागृत करता, लोकांना खऱ्या वाईट बातम्या पोचवता, सत्य पोचवता. तुमच्यात ते गट्स नाही आहेत माझ्यावर 10 मिनटं फिरायचे. बाकीच्या जगाचे काय असणार आहेत? मग ते द्वेषानं बघतील किंवा चांगल्याने बघतील. पॉईंट आहे ना बापू? हा बरोबर करणार तिने की ह्यांना गाडीवर बसवू काय नको, काही मिठी मारतील, काही काय करतील. हां, त्यांचे गैरसमज आहे त्यांचा आमच्याबद्दल. आता कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर कोल्हापुरात म्हणजे लोक कशी वाटतात तुम्हाला एकंदर बघायला झालं? कोल्हापूरची लोक म्हणजे तसं आम्ही सगळ्यांना नावं ठेवणार नाही. आहेत 50% दिलदार मनाचे पण आहेत, अशी दिलदार मनाचे आहेत की आमचं हे होते त्यांना असं देताना. एक जण आम्हाला देणार आहे, पण एक जण 50% जे आहेत ते आमच्या संगत तसे बघणार आहेत. कारण तुम्ही कावळ्या नाक्याला सिग्नलला मागायला असतोय, तर आम्ही ज्यावेळेला काचला असं करतो आणि ज्याला आम्ही असं करतो त्यावेळेला आम्हाला कोण काच उघडून देते, तर कोण सिग्नल सुटूस्तवरती खिशात हात घाल, कुठे ह्याच्यात कर, कुठे द्यात कर, सिग्नल सुटूस तर आम्हाला थांबवून घेतं. मग आपल्याला नाही द्यायचं ना, मागचं तरी आम्हाला गाडीवाला दिला असता, पण तिने थांबवून घेणार, उगाच बघत बसणार, पण देणार नाहीत. मग त्यांच्यावर आमची जबरदस्ती नाही किंवा त्यांना मी काही म्हणू शकत नाही. पण 10 रुपयासाठी तिने एवढा आमच्या संग हे करत असतात की गाडीची काच उघडत नाहीत किंवा सरळ असं एक जण करतात. मग आणि खरं म्हणायला गेलं तर आम्हाला गरीब लोक आहेत ते आम्हाला दान करते. श्रीमंत लोक
लोक आम्हाला कोणी दान करत नाहीत. शिक्षित मध्यमवर्गीय जो समाज आहे तो चुकूनही तृतीयपंथींना मदत करत नाही. कोल्हापुरातला गरीब जो आपल्या पारंपरिक पद्धतीनं कोल्हापुरी, टिपिकल कोल्हापुरी, ज्याला बाहेरची हवा लागलेली नाही आहे किंवा 2 पैसे शिकून किंवा 4 पुस्तकं वाचून ज्याला अजून डोक्यात प्रकाश पडलेला नाही, असे लोक आहेत. हे आमच्याकडे देताना बघताना बघत नाहीत. जे टिपिकल कोल्हापुरी लोक आहेत ते अजूनही देवाला मानतात. कोल्हापुरामध्ये आई जगदंबे अंबाबाईचं अस्तित्व आहे, रेणुकेचं आहे, त्यामुळे ते रूप आम्हाला मानतात आणि अजूनही ते सरळ उघड हाताने दान करतात. तो फरक आहे. आणि मोठा अनुभव एक आहे की चांगलं एक स्टँडर्ड माणूस आलता माझ्यासमोरच. माझा चेलाच त्याला असं केला, हात त्यानं नाही दिला. एक भंगार विकणारी बाई त्यानं येऊन 10 रुपये हातात देऊन गेली. म्हणजे विचार करा ना केवढा डिफरंट आहे गोष्टीमध्ये, की आम्हाला गरीब देतात, अरे मग तुम्हाला द्यायला काय होतं आहे. You call a society. Society is only for a name, only for a show off, nothing else. खरं तर तुम्ही मागायला जाता तेव्हा सगळ्यांनाच एक चांगला आशीर्वाद देत आहे. हो म्हणजे सुखी राहा हे वगैरे वगैरे असं काय 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 लोकांच्या प्रतिक्रिया काय वाटतं. जेव्हा आम्हाला जे पैसे देतील कोण आशीर्वाद मागतात, हात ठेवायचं. आमच्या मनात काय आहे की त्यांच्याबद्दल की ह्यांचं चांगलं होऊ दे, हिनी परत नेक्स्ट टाईम भेटलं तर आणि आम्हाला एक 10 रुपये एक्स्ट्रा देतील, आम्ही चांगलं बोललो तर त्यांच्याशी. आणि एक जण कसे असतात, अगर पैसे देताना हात असा असतो तर हाताला टच करणे पैसे देताना. मला आता मी वटेश्वरला पण असते मागायला, मोठ्या कानात तिथं पण महादेवाला येतात तिथं पाया पडायला. तर त्यांनी 1 रुपये किंवा 2 रुपये ज्यावेळेस आमच्या हातावर देतात ती एवढ्यावरनं टाकतात. ते आम्ही असं झेलतो एक, तर त्यांच्या आम्ही अंगाला पण टच करतो. त्यांनाच काय वाईट वाटते ना, वाटू दे, पण आपल्या मनाला माहिती आहे ना. आणि आशीर्वाद म्हणजे काय, आमच्याकडं 1 रुपयाचं कॉईन घ्यायसाठी गरीब लोक, श्रीमंत लोकांपेक्षा गरीब लोक 1 रुपयाचा शिक्का द्या म्हणून आमच्याकडे येतात. आम्ही 10 रुपये जरी घेतलं तरी आम्ही आमच्या मनानं 1 रुपयाला काय तर दुबाव करूनच त्यांच्या हातावर मी ठेवते. ते त्यांना कुठं तर बरकत येते देवाची पैशाची, अशी हे आहे ते. पण श्रीमंत लोक आम्हाला एवढ्या वर्ण पैसे टाकतात. एक म्हणजे एक प्रश्न असा आहे की कुठेतरी असं ऐकण्यात येते, आम्हाला पण एक्झॅक्टली माहीत नाही, की तृतीयपंथी लोकांचे जेव्हा मरण पावतात वगैरे त्यांचं प्रेत बघायचं नसतं वगैरे, असं काय नेमकं. एक मिनिट, का बरं बघायचं नसतं? हे एक असं म्हणजे समाजामध्ये पसरलेलं आहे, नेमकं काय. कधी पसरलं होतं हे, कधी ऐकलं होतंस तू? नाही आमच्या कानावर पडते ते. कधी पडलं पण ते तरी सांग, पडलं कधी? एक मिनिट, पण कधी पडलं? आताच्या जनरेशनमध्ये तर हे कोण मानत नाही. कारण का ज्या वेळेला हे होतं, केव्हा होतं, बऱ्याच वर्षापूर्वी होतं, स्वातंत्र्य काळाच्या वेळेला होतं. त्यावेळेला माणसांना, भारतीयांना ग्राह्य धरलं जात नव्हतं. त्यावेळेला किन्नरांना ग्राह्य धरलं जायचं नाही. यांना पुरायचं कुठं हा प्रश्न असायचा, म्हणून ते रात्रीचे त्यांची डेड बॉडी घेऊन जायचे आणि ती मयत दफन किंवा त्यांना हे करून यायचे, विसर्जित करून यायचे त्यांच्या धर्माप्रमाणे किंवा त्याच्या मान्यतेप्रमाणे त्यावेळेला करायचे. पण आत्ता नाही, आता सर्वसामान्य लोकांच्या बरोबरच स्मशानात आम्हाला जागा आहे. किमान तेवढं तरी सुधारलं. मेल्यानंतर मड तरी पेटवायला देत आहे हा समाज. आणि आमचेच लोक फक्त नाही, म्हणजे आमचे पै पाहुणं पण असतात. परत आम्ही ज्या गलीत राहतोय त्या गलीतली पण माणसं आमच्या प्रेताला असतात. असं म्हणजे सगळेच येतात की बाबा ह्यांच्या प्रेताला जायचं कसं, त्यांच्या पण आता सगळे हे देवाच्या ह्याच्यामध्ये पण आता मी मुसलमानची आहे, मी स्वतः आमच्या मुस्लिममध्ये पण कसं आहे, असं काय नाही की मी देवाची आहे म्हणलं, जोगता आहे म्हटल्यानंतर मला तिने जाळणारच, तसं नाही आहे, मला तिने पुरणारच. हे समाजामध्ये आहे. आमच्या मेंटॅलिटी कुठेतरी बदलली आहे, किंवा मड पेटवण्यापुरती तरी मेंटॅलिटी बदलली आहे. बाकीचा दृष्टिकोन नाही, फक्त एवढ्यापुरतं तरी. किंवा स्मशानात तरी जागा आहे रे, घरात नाही, बाहेर नाही, कुठं नाही, स्मशानात तरी जागा आहे आम्हाला. आता ह्या म्हणजे तृतीयपंथी ज्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यात जे नवीन यायला लागलेत त्यांच्याबद्दल सांगा, काय सांगाल, किंवा त्यांचं एक मन परिवर्तन करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. मन परिवर्तन म्हणजे समजा एखादा नवीन व्यक्ती आलाय आपल्या ह्याच्यामध्ये, हां, तर तो बाबा हां चेला वगैरे तुम्ही म्हणताय ना, तसं आलाय आणि बाबा तू असं नको, किंवा कामाला जा, किंवा एज्युकेशन घे, जरा वेगळा ट्रॅक चूज कर, हे असं वगैरे तुम्ही. मी स्वतः हिजड्यांमध्ये आल्यानंतर एज्युकेशन केलं. ओके, माझ्या नंतरच्या येणाऱ्या पिढींना मी एज्युकेशन घ्या म्हटलं, पण हिजडे होऊ नका असं कुठं नाही म्हटलं. का त्यांच्या त्या फिलिंग्स आहेत. आम्ही सगळेजणच चुकीच्या शरीरामध्ये आलेलो आहे, म्हणजे बाईचा आत्मा आहे तो पुरुषाच्या शरीरामध्ये आलेला आहे. त्यामुळे आम्ही कुठंही कुणालाही तुमचं गेटअप चेंज करू नका हे म्हणत नाही. तुला वाटते की तू बाईसारखी आहेस, तू फील करतोयस की तू स्त्री आहेस, तुला आतून त्या फिलिंग्स आहेत,
तर तू स्त्री आहेस पण शिक्षण वगैरे घेऊन कर. कारण काच माझ्या काळात तर खूप काही वेगळं होतं. माझ्या नंतरच्या जनरेशनमध्ये थोडंफार शिक्षण आहे आणि आत्ताचे जे जनरेशन आहे ते बऱ्यापैकी शिकलेलंच आहे. कारण काच या समाजात तुमच्यासारख्या लोकांना टक्कर देण्यासाठी शिकलेले आणि 2 पुस्तकांचं ज्ञान असणं गरजेचंच आहे. त्यामुळे आय बिलीव्ह की प्रत्येकानं शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षण घेतलं पाहिजे प्रत्येकानं, यांचं असं म्हणणं आहे आणि हे खरंच कुठेतरी बरोबरच आहे. मला सांगा, तुम्हाला जेव्हा वाटलं बाबा मी तृतीयपंथी होऊ शकते किंवा ट्रान्सजेंडर होऊ शकते, घरच्यांचं नेमकं काय? स्टार्टिंगला तर खूप फॅमिलीचा खूप त्रास झाला सोडा. म्हणजे कोण असं विचार पण करणार नव्हते की बाबा ही अशी होईल, मग तसं होऊ नकोस, जाऊ नकोस तिकडं जाऊ नको, मैफिलमध्ये येऊ नको, समाजमध्ये येऊ नको, लोक नावं ठेवणार, तुझ्यामुळं भावाला तुझ्या नावं ठेवणार, बहिणीला नावं ठेवणार. आपण त्यांचा विचारच केला नाही त्या गोष्टीचा. असे 4 मिळालेत, हात धरले, आपल्या कामाला निघून गेले. जगाचं काय करायचं आहे? मी सांगू तुम्हाला, ज्यावेळेला कुणाच्या पण आईला, वडिलांना, भाऊ बहिणीला वाटत नाही की आपला मुलगा साडी नेसावा आणि आपला मुलगा साडी नेसून फिरावा, असं कुठल्या आईला पण वाटत नाही. कारण तिने जन्म दिला असते, ते मुलगा झालेला असते तिला. तेव्हा कुठल्या आईला वाटलं की हो मुलगा पुढं झाल्यावर साडी नेसणार असते, तिच्या मनाला तर वाटलं असेल काय. ज्यावेळेला आम्ही ह्यात जाणार आहे त्यावेळेला तिला किती धक्का बसतो आहे. अशीच माझी पण तेव्हाच घटना घडलेली. मी 4 वर्ष घर सोडून बाहेरच होतो, मी घरी जात नव्हतो. म्हणजे असंच कधी तर जायचं. की अशी वेळ आमच्यावर आलेली असते. त्यावेळेला कुणाच्याच आईला वाटणार नाही की आपला मुलगा साडी नेसावा. आणि कुठलीच आई म्हणणार नाही की आपल्या मुलांचं आयुष्य खराब होऊ दे साडी नेसून. बाई पाहुणं पण नाव ठेवतात आम्हाला. हां, आत्ता नेमकं काय प्रतिक्रिया असतात त्यावेळी तुम्ही आलेला? आताच काय, आता सगळ्यांना कॉमनच झाले ते. त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला झालो त्यावेळेला कॉमन नव्हतं हे असं, म्हणजे की तृतीयपंथी म्हणजे साडी नेसून फिरणारा आपला मुलगा जोगता होणार हे पायी पाहुण्या. पण तशीच आहे कोल्हापुरांची. फक्त एवढंच आहे, अगदी जे जवळचे नातेवाईक आहेत ते बरे आहेत, चांगले आहेत, बाकीचे नाही. लपून छपून हे करतच असतात. आणि कुठल्याही आम्ही आता कोण येणार त्याला म्हणू शकत नाही की तो असं होऊ नको. कारण त्यावेळेला पण आम्हाला कोणी म्हटलेलं की तुम्ही असं होऊ नकोस. आमच्या जवळ आलेला असतो की आम्ही असे झालेलो आहोत. जाऊ शकत नाही ना, त्याचं मन नाही बदलू शकत आपण समोरच्याचं. कारण की तो म्हणणार मी अशीच आहे तर मी अशीच राहणार. आपण त्याला किती पण समजूत घालू, बाबा तू असं होऊ नकोस, असं करू नकोस. हां, आम्ही एक उदाहरण देऊ शकते की तू अभ्यास कर, तू शिक काय, तर त्याच्यानंतर तुझ्या मनाचं तू कर. लेकिन आम्ही त्याच्या मनाचं नाही खेळू शकत. जे इथं म्हणतंय की नाही ते कुठेच म्हणत नाही. शेवट प्रश्न, सरकारकडनं काय अपेक्षा असतील? तुम्ही सरकार दरबारी कायम मागणी करतच आलात. आत्ता सरकार काय काय दिलं आजपर्यंत आणि काय नाही, आणि आम्ही किती पिटिशन दाखल केले हे आधी माहिती करून घ्या. मग आपोआप तुम्हाला ह्याची उत्तरं मिळतील. कारण का प्रत्येक मीडियावाल्याला ते सांगणं आणि बोलणं याच्या पलीकडे काहीच होत नाही. तुम्ही गुगलला सर्च करा किंवा आपल्या एक लिंक आहे माहितीच्या अधिकाराखाली, ट्रान्सजेंडरने केलेल्या पिटिशन्स सगळ्याच आहेत. मानवी हक्क अधिकार आम्ही सगळेच मागतो, ते जरी मिळालं तरी पुष्कळ झालं. माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार मिळाला तरी पुष्कळ झालं. तुम्ही तेवढं आम्हाला मोजताय फक्त. आत्ता कुठंतरी शिकलेले लोक आहेत ज्यांना सरसकट सगळ्यांनाच भीक मागायची नाही आहे किंवा सगळ्यांनाच प्रॉस्टिट्यूशन करायचं नाही आहे, त्यांना नोकऱ्या अवेलेबल करून द्या. फक्त तो हाले डुले फुले म्हणून त्याला तुम्ही नोकरीवर घेत नाही किंवा बॉयकॉट करताय, हे चुकीचं आहे. बुलिंग करणं कधी थांबणार आहे? त्यामुळे जस्ट चेकआउट ऑनलाईन तुम्हाला या सगळ्या विथ लीगल डेट्स आणि कुठल्या ॲडव्होकेट थ्रू झालं आहे इथपर्यंतच्या सगळ्या डिटेल्स मिळतील. स्वतःचा बिझनेस पण काढायला गेल्यानंतर स्वतः एखादा एक चहा गाडी काढली तर समोरचा माणूस चहा प्यायला आमच्याकडे यायला तर पाहिजे. हां, लांब न बघतील की चहा प्यायला कोण येणार नाही. चहाचीच गाडी होती पहिल्यांदा, चहाची गाडी होती. पण असं साडी नेसल्यावर माझ्याकडे कोण चहा प्यायला येणार? आणि येणार त्यांनी येऊन माझी चेष्टा मस्करी किंवा काय तर टिंगल असं करणार. काही पण माणसाच्या भावनातल्या आणि आपल्या भावनात आपण सांगू शकत नाही. कोण चहा प्यायला या दृष्टीने येणार, कोण दुसऱ्या दृष्टीने येणार. चहाची गाडीसुद्धा मी बंद करून आता म्हणजे हातच आहे. मी आता फक्त बेंगलोरमध्ये एकच असं मी बघितलेलं की तिथे ट्रान्सजेंडरांनी स्वतःचं इडलीचं असं त्यांनी मोठं स्टॉल काढलेलं आहे. त्यांचं थोडंफार मी बघितलेलं की तिथली लोक त्यांना समजून घेतात, आम्हाला कोण समजून घेणार. ॲक्च्युली हे पेरीने स्टार्ट केलेलं होतं बेंगलोरमध्ये जे म्हणते. हे पुण्यात पण स्टार्ट आहे, मुंबईमध्ये पण काही रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, लातूरमध्ये आहेत. जेवढ्या मोठ्या मेट्रो सिटीज आहेत तिथं तर अवेअरनेस आहे आणि हे चालू झालेलं आहे.
ह्या होत्या आपल्यासोबत काही तृतीयपंथी लोक कोल्हापुरातील. त्यांच्या या व्यथा आपण जाणून घेतल्यात. कुठेतरी समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि मेन ट्रॅकमध्ये यांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे अशी मागणी कुठेतरी समोर येताना आपल्याला दिसते. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.